प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर, गाड्या घर जलमय। वसईच्या मिठागरमध्ये अडकलेल्या नागरिकांनाही बाहेर काढलं। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर कमरेवर अधिक पाणी, वाहन चालकांसह नागरिकांची मोठी तारांबळ। एनडीआरएफ कडून सखल भागातल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। वसईच्या सारजामोरी गावामध्ये पूरस्थिती, एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। आतापर्यंत 150 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन खोळंबली, ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। दादर स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी, मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस रद्द। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत, कुर्ल्यामध्ये एमएसएफच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलं। राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान, नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी, मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरनं वाढली। क्रांतीनगर कुर्ला परिसरात सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। मिठी नदीमध्ये वाहून जाणारा एक युवक थोडक्यात बचावला। मुंबईतील धडकी भरवणाऱ्या पावसामुळे मिठी नदी धोकादायक पातळीवर। नवी मुंबईतही पावसाचा धुमाकूळ, म्हापे रस्ते जलमय, पाण्यामध्ये अडकलेली बस बाहेर काढताना चालकाची कसरत। मुंबई शहरासह उपनगरामध्ये तुफान पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचलं, रस्त्यांना नदीचं स्वरूप। दादर किंग सर्कल सायन्ससह कुर्ल्यामध्ये वाहन चालकांची कसरत, रस्त्यावर घाणीचं साम्राज्य। मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते जलमय, घोडबंदर रोडवर बसमध्ये पाणी शिरलं। पावसाचं पाणी गाडीमध्ये शिरल्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या। लोणावळ्यामधील मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो, लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, वीरा देसाई मार्ग पाण्याखाली, वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पुलाच्या मार्गे वळवली। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील 7 गावांना पुराचा फटका, हसनाळ गावात अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य, 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू तर 6 जण बेपत्ता। हिंगोलीमध्ये 96 तासानंतर 8 शेतमजुरांची पुराच्या पाण्यातून सुटका झालेल्यांमध्ये 5 पुरुष, 1 महिलेसह 2 बालकांचाही समावेश। साताऱ्याच्या वाईमधील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। कृष्णा नदीमध्ये 5 वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग, नदीपात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिर पाण्याखाली। राज्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामध्ये 12 जणांचा मृत्यू, नांदेडमधील पूरग्रस्त परिस्थितीमध्ये 9, तर मुंबईमध्ये भिंत कोसळून 1 नागरिकाचा मृत्यू। गिरीश महाजन यांची माहिती। पुणे कराड परळीमधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच। खेड तालुक्यामधील चास कमान धरण 100% भरलं, कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, तर परळीमधील नागपूर धरण हे ओव्हरफ्लो। खासदार सुप्रिया सुळेंसह बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी, मराठवाड्यामधील स्थितीसंदर्भात देखील निवेदन दिलं। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा। सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती। एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी दाखल, उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राधाकृष्णन यांचा सत्कार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, 12 ते 14 लाख एकरवरील पिकं बाधित, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।